नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मी खूप दिवसानंतर ब्लॉग करते. कारण माहेरी होते तोपर्यंत ब्लॉग माझे येतच होते. आणि मी सासरी गेले नंतर. नंतर काही दिवस आम्ही म्हणजे नांदेडला राहून आता आलो आहेत आम्ही परभणीला. नंतर आल्यानंतर बघते मी रमणा पडलेला आहे खूप घरामध्ये. आता तेच आवराआवर चालले. बॅगमध्ये ते बॅगमधले कपडे वगैरे ते मी आता कपाटामध्ये ठेवून देते. तर आता वाजले आहेत सकाळचे 9 आणि मी लागले आता साफसफाई करायला. आणि आम्ही 15 दिवस कमीत कमी इथे नव्हतो परभणीमध्ये. सुट्ट्या असल्यामुळे आम्ही इकडे तिकडेच फिरत होतो आणि त्यामुळे धूळ वगैरे खूप बसलेली आहेत, पाली वगैरे आहेत, म्हणजे नॅन्टेनवर बसलेल्या. आणि खूप फिरतात पाली. नाश्ता करणं तर घरी शक्यच नव्हतं कारण प्रत्येक भांडं हे आहे धुवून घ्यावं लागतं. त्यामुळे यांनी नाश्ता आणलेला होता बाहेरून, तर आम्ही नाश्ता करून घेतला. आणि नंतर आता मी लगेच फरशी पुसून घेते. फरशी पुसणं झाल्यानंतर झाडून वगैरे मी सकाळी काढून घेतलं. फरशी पुसून घेते. नंतर डब्बे वगैरे सगळे साफ करून घासून लावून घेते. काय आहे काय नाही डब्यामध्ये, काय किराणा आणायचा काय नाही ते बघून घेते सगळं. आणि फ्रीज पण खूप म्हणजे मी बंद करून गेलेले होते, पण त्यामुळे आता घाण झाले. ते सगळं हे करून घेते, पुसून घेते आणि नंतर मग भेटते तुम्हाला. पुसून झाली आत्ताच. आत्ता जरा घरासारखं घर वाटते, कारण नाहीतर खूप धूळ आणि हे आलं तर थर्ड फ्लोअरवर असल्यामुळे आणि रोडवर आहे त्यामुळे वाहनांच्या धूळ वगैरे येतच असतो. आणि बघा इथं पाल कशी बसली, बाहेरून आहे त्याच्यामुळे काही वाटणं गेले. इथे यांनी आणलेत भाजीपाला. आता अगोदर फ्रीज पुसून घेते आणि नंतर ठेवून देते हे भाजीपाला लगेच. बंद केल्यामुळे हे तसं मी अगोदरच साहित्य काही ठेवलेलं नव्हते, सगळं काढून बाहेर ठेवले होते मसाले वगैरे. आणि भाजीपाला जो जो आहे तो मी घेऊन गेले होते, कारण वेस्टच होतं. आणि ते इथं आल्यानंतर आता हे फक्त पुसून घेता येतं, त्यामुळे मी हे बंद करून तसंच ठेवलेले होते. नंतर मला काढायचं आहे हे पाहे धूळ. बघा हे डब्बे काढायचे, तर डब्बे काढून मी काढून आता पुसून आता पेपर आणून पेपर आतरणार आहे. कारण खूप मला वाटलं गरज नाही आहे पेपर आतरायची, कारण येणार नाही धूळ वगैरे, पण खूप येते आणि खूप लवकर घाण होत आहेत त्यामुळे. आणि हे भांडे वगैरे सगळे आता मी धुवून घेते एकदा चकाचक. इथे मी आता फ्रीज पुसून घेते. सगळे बॉटल रॅक वगैरे मधले ते हे असतात ते काढून मी बाजूला काढून ठेवले. आता ते ओल्या कपडा करून मी सगळे फ्रीज पुसून घेते. तर फ्रीज साफ करून घेतले. भाजीपाला आणलेला मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. आणि आता मी किचन वट्टा साफ करून घेते. स्वच्छच होता, पण पाली वगैरे हिंडतात त्याच्यामुळे, पाली झुरळं हिंडतात त्याच्यामुळे पाणी टाकून स्वच्छ अगोदर गॅस पुसून घेतला, नंतर पाणी टाकून किचन वट्टा पण सगळं धुवून घेतला आणि नंतर एका कोरड्या कपड्याने पुसून घेतलं, त्यामुळे स्वच्छ वाटतो. नंतर आता रात्रीचा स्वयंपाक करावा लागेल ना त्याच्यामुळे.